श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी. आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे, उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होता. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. बाहेरून प्रपंची दिसावे, पण आत मात्र परमार्थी असावे, ही खरी कला होय. श्रीराम जय राम जय जय राम. आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का? जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा आपण गरोदर आहोत हे 2 महिन्यांनी कळते. याचा अर्थ तो सूक्ष्म जीव कसा प्रवेश करतो, कसा संघर्ष करतो. 2 महिन्यांनी त्या मातेला कळते की आपण आई होणार आहोत. मग त्या आधी का नाही कळले? कारण की तो आत्मा संघर्ष करत असतो. जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो आणि 2 हात तयार होतात, तेव्हा तो आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो आणि बोलतो की सोडविशी येथुनी तर मी स्वहित करीन. स्वहित म्हणजे परमार्थ करीन हे वचन तो ईश्वराला देतो. आणि पण जसा मोठा होतो तसे ईश्वराला दिलेले वचन विसरतो. आईचा गर्भ म्हणजेच नरक. या गर्भात असंख्य यातना सहन करत असतो. पृथ्वीवर जन्म घेणे याचाच अर्थ स्वर्गात ऋण घेणे होय. अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे आणि पृथ्वी म्हणजेच स्वर्ग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत शुक्राणूची माहिती दिली आहे. 800 वर्षापूर्वी हे लिखाण केले आहे. गरुड पुराणातही हे स्पष्ट व स्वच्छ लिहिले आहे. आपण गरुड पुराण अनेक वार वाचले आहे.
मग त्या काळात जर सोनोग्राफी नव्हती, तर मग हे गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले? आता राहिला आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का? मनुष्य देहाची पुण्याई असेपर्यंतच जिवंत राहतो. पुण्याई संपली की देह ठेवावा लागतो. आपल्याला दिसतो तो फक्त देह. मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसत नाही? आत्मा येताना त्या गर्भवती मातेलाही दिसला नाही आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसत नाही. पण जेव्हा शरीरातून आत्मा बाहेर निघतो तेव्हा एकतर तो दुःखी असतो किंवा तो तृप्त झालेला असतो. जर तो अंतरात्मा दुःखी असेल तर त्या शरीराला लाथ मारतो आणि बोलतो, स्वहित करीन असे बोलला होतास, पण या पृथ्वीवर जन्माला येऊन मनुष्य देहाचे सार्थक करू शकला नाहीस. संपूर्ण आयुष्य केवळ देहसुख पाहिलेस. या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस. आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार, असे बोलून तो अंतरीचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो. आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत ती व्यक्ती कुठे अडकली, जसे की लोभात किंवा काही खाण्याची इच्छा अपूर्ण वासना राहिली तर पुन्हा पुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो. अशा कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत जे उपासना करून घरात सगळ्यांना सांगून गेले की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा, म्हणून मरणाचे स्मरण असावे, शरीराचे सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुणी. गुरुचरित्र ग्रंथात 2ऱ्या अध्यायामध्ये कलिकाळ हा ब्रह्मदेवासमोर आपली जीभ आणि लिंग धरून उभा आहे आणि त्याने शपथ घेतली आहे की पृथ्वीवर मी मनुष्याला नागडा करीन, त्याला कपडे काढायला लावीन, परमार्थ करून देणार नाही. जीभ आणि वासना हेच माझं शस्त्र राहील. तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात की जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील त्यांना तू बाधा करू नकोस. कली ही अट मान्य करतो. आज आपण पाहतो की मनुष्य हा केवळ देहाचे भोग घेत आहे, त्याचा रसनेवर आणि वासनेवर ताबा नाही. अंगावर कपडे राहिले नाहीत. जे लिहिले आहे तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे. यातून सुटायचे असेल तर जा सद्गुरूंना शरण, सुटेल तुझे जन्म आणि मरण. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता जैसे बालके वाढवी माता. नाना यत्ने करुणी प्रत्येक मनुष्याकडे 8 विषय आहेत. 1 लोभ, 2 क्रोध, 3 वासना, 4 मद, 5 मत्सर, 6 चिंता, 7 भावना, 8 संशय. हे 8 विषयी मनुष्याचे मन आणि अंतरात्मा चालवतात. हे 8ही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसत देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो. मग अंतरात्म्याची ओळख कशी घ्यायची? ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली आहे, जो लोभात आणि वासनेत ना अडकता केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच अंतरीच्या आत्म्याची ओळख होते. कारण की अंतिम समय जेव्हा येतो तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते की आपले या इहलोकातील कार्य संपले आहे. मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते त्याचं सार्थक झालं आहे. आता मला जिवंतपणीच मोक्ष प्राप्ती व्हावी. जेव्हा तो असे नामस्मरण करीत अंतरी संवाद साधत असतो तेव्हा परत येऊन आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे. सगळ्यांचा निरोप दे. उपासना करून पूजा करून मनुष्य देह सोडतो. काही जण अंतिम समयी नामस्मरण करतात, देह त्याग करून गेलेत. आपण काय करायचे ते प्रत्येकाने ठरवायचे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.